ठिकाणी आज आम्ही व्यासपीठावर किती जरी म्हणत असलो की देर इज नो जेंडर डिस्क्रिमिनेशन, बट आय वॉन्ट टू एम्फसाइज दॅट देर इज जेंडर डिस्क्रिमिनेशन. 2008-9 मध्ये नागरी पतसंस्थांची अचानक ती एक वेगळी मुवमेंट सुरू झाली. अण्णा हजारे त्या काळामध्ये उपोषणाला बसले आणि मग ती जी प्रचंड पळापळ सुरू झाली, आम्हाला अगदी असे एक दिवसामध्ये सूचना यायच्या की तुमच्या पतसंस्थांमधल्या 25% ठेवी ठेवीदारांना परत करा. 2 दिवसांत सूचना यायच्या 50% ठेवी ठेवीदारांना परत करा. आता ह्या पतसंस्थांकडे जर लिक्विडिटी क्रंच असेल तर या ठेवी आम्ही ठेवीदारांना परत करणार कशा, हे कुणी त्या काळात ऐकून घेण्याच्या मानसिकतेमध्ये नसायचं. करा म्हणजे करा, कारण ते आमच्या सहकार सचिवांनी किंवा सहकार मंत्र्यांनी ते अण्णा हजारेंना दिलेलं आश्वासन असायचं. तर त्याही काळामध्ये माझ्या मेल काउंटर पार्ट्स पेक्षाही मी आघाडीवर होते. सगळ्यात अगोदर माझ्या ठेवी परत झालेल्या असायच्या आणि त्या ठेवी परत करत असताना मी हेही बघायचे की ती पतसंस्था कोलमडणार नाही. हिअर अगेन द पॉइंट ऑफ एम्पॅथी कम्स. पुरुष अधिकारी काय बघायचे, मी त्यांना कोणालाही दूषण देत नाहीये, परंतु ते काय बघायचे की ठेवीदारांना ठेवी परत करायच्या, आम्हाला आमच्या ह्या शासकीय आदेशाचं पालन करायचंय. मी त्या शासकीय आदेशाचं पालन करण्याबरोबरच मी हे बघायची की भविष्यात ती संस्था कोलमडणार नाही, जेणेकरून पुढची 5-25 वर्ष ही या गोरगरिबांना सेवा देत राहील.